3.5-4 ग्राम कमी वजनाचे आहेत. म्हणजे एवढी छान कार. हे सगळे हे लेटेस्ट चेन पद्धतीने आपण हे 18 कॅरेट मध्ये अँटिक मध्ये आहेत. पेंडंटच्या डिझाईन पण सगळे पण टेम्पल मध्ये विदाउट पेंडंट बीट. हॅलो नमस्कार, मी दीपा. आज आपण आलो आहोत पुण्यातील विमाननगरमध्ये असलेल्या PNG ज्वेलर्स या शॉपमध्ये. सध्या यांच्याकडे मंगळसूत्र महोत्सव चालू आहे. ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आज आपण येथील मंगळसूत्राचं कलेक्शन बघणार आहोत. नमस्कार, मी सुप्रिया. विमाननगरचं जे शॉप आहे PNG ज्वेलर्स, तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकता. आत्ता आपलं चालू आहे मंगळसूत्र महोत्सव. ओके, मंगळसूत्र महोत्सवमध्ये आत्ता मी तुम्हाला देणार आहे जर गोल्डचं तुम्ही ज्वेलरी परचेस करता, गोल्डची ज्वेलरी म्हणजे गोल्डचं मंगळसूत्र परचेस करता, सो 50% पर्यंत ऑफ आहे मेकिंग चार्जेसवर. सो माझ्याकडे साधारण जे स्टार्टिंग रेंज आहे 4 ग्राम पासून आहे, 3.5 पण आहे. सो कमीत कमी 3.5, जास्तीत जास्त किती पण. त्याच्यामध्ये साधारण कमी वजनाचे आहेत. 4 to 5 ग्राम पासून माझ्याकडे स्टार्टिंग आहे. हे पाहू शकता. हे डेली यूज करण्यासाठीच आहेत, थोडेसे स्ट्रॉंग आहेत. सो साधारण 6-7 ग्राम पर्यंत आहे. 6-7 पर्यंत. हो येस. एक पेंडंट जे आहेत आपण वेगवेगळे पेंडंट पण बघू शकता. इकडे तुम्हाला प्रॉपर वाटीमणी हवी आहे तर वाटीमणीमध्ये पण मिळेल. हे किती कॅरेट? 18 कॅरेट. हे सगळे 22 कॅरेट आहे. 22 कॅरेट. हो येस. सो मोस्टली अँटिक मध्ये आहेत. थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे, सो तो वेगळेपणा इकडे तुम्हाला दिसेल. हे पाहू शकता. का? हो, हे असे थोडेसे फॅन्सी आहेत. सो त्याच्यामध्ये बीट्स पण आहे कलरचे वेगवेगळ्या टाईप. मला काय स्पेसिफिक मण्यांचं नाव आहे? नाही मॅम, असं स्पेसिफिक असं नाव नाही म्हणू शकत. पण जे बीट्स आहेत, सो हे जे आहेत हे बीट्स पण आपले ब्लॅक बीट्स मध्येच येतात, टायर मणी म्हणून आहेत. आणि हे जसं नॉर्मल जे आपले मंगळसूत्रामध्ये बीट्स येतात राऊंडवाले, सो त्या टाईप मध्येच आहे. आणि ह्याचं किती वेट आहे? कितीपासून? हे कमीत कमी जर बघायला गेलं तर तुम्हाला साधारण 15 ग्राम पासून पण आहे. 14-15 ग्राम पासून आहे साधारण. अँटिकमध्ये जे आहे थोडेसे युनिक असे तुम्हाला डिझाईन बघायला भेटेल. त्याचे वाटीमणी पण सगळ्याचे वेगवेगळे आहे. आणि हे किती? 22 कॅरेटमध्येच येतात. आता ह्याच्यातले जे स्टोन आहेत किंवा जे बीड्स आहेत त्याची प्राईस पण आपण त्याच्यामध्ये वेगळी लावतो. म्हणजे इन केस इन फ्युचर आपण जेव्हा केव्हा ते एक्सचेंज करायचं झालं, सो त्याच्यामध्ये त्या प्राईस मध्ये ऍड करत नाही. म्हणजे मण्यांची प्राईस तशीही आपल्याला मिळत नाही एक्सचेंजला. सो त्या हिशोबाने 22 कॅरेटमध्ये. हो येस, हे 22 कॅरेटमध्ये आहे. साधारण हे असं बघू शकता. हा जसा छोटासा आहे पीस, हा पण बघता येईल तुम्हाला. हे असे जे थोडेसे नाजूक आहेत, 7 ग्रामचा पीस आहे. यामध्ये पण तुम्हाला बघता येईल साधारण असे छोटेसे म्हणजे विदाऊट पेंडंट बीट्सचं लुक. आणि हा पण आपल्याला 7.8 ग्राम पर्यंत आहे. सुंदर आहे. म्हणजे डेली यूजच्या हिशोबाने पण तुम्ही पाहू शकता. साधारण रोज घालू शकतो. आणि ह्याला असं स्पेसिफिक साडीचं लुक नाही आहे. म्हणजे आपण साडी घातला तर ते सगळ्यावरती जाऊ शकतं. थोडे काळी मणी पण असल्यामुळे हे असे थोडेसे डेलिकेट असे वाटीमणीचं किंवा थोडंसं फॅन्सीमध्ये सिंगल वाटी अशा टाईपमध्ये पण बघू शकता तुम्ही. हे 18 कॅरेटमध्ये आहेत. कारण की 18 कॅरेट असं झालं ना आता की गोल्डचे रेट फार वाढले. 22 कॅरेटच्या रेटच्या हिशोबाने रेट पण तेवढा हाय आहे. सो आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी नवीन काहीतरी म्हणून आपण 18 कॅरेटमध्ये काही ज्वेलरी आणली. 18 कॅरेट ज्याचे रेट ऑलरेडी थोडेसे कमी आहेत आणि तुम्हालाही इझी, म्हणजे घेणाऱ्यांना पण इझी होईल. थोडं रेट कमी असल्याने थोडं वजनामध्ये पण फरक पडतो. सो वजन थोडंसं जास्त ग्रामचं आपण घेऊ शकतो तिकडे. सो हे साधारण त्याच हिशोबाने आहेत. हे सगळे 18 कॅरेटमध्ये आहेत. पण वेटच्या हिशोबाने बघितलं तर साधारण 1.5-1 तोळ्यापर्यंत आहेत. म्हणजे हेवी पण दिसायला, पण आपल्याला रेटच्या हिशोबाने कमी कॅरेटमध्ये. म्हणजे सो ह्याच्यात माझ्याकडे लॉंग मध्ये पण काही डिझाईन आहेत. सो एकदा शॉपला व्हिजिट केल्यानंतर तेही डिझाईन आणखी जास्त दाखवू शकतो. मी जसं आता तुम्हाला सांगितलं की 18 कॅरेटच्या हिशोबाने आहेत. हे पूर्ण 18 कॅरेटमध्ये आहेत. सो 18 कॅरेटचा लुक पण ॲज इट इज सेम गोल्डच्या लुक सारखं तुम्हाला येणार. सो मी जस्ट एक घालून दाखवते ना. मी मला हे पीस बघू शकता. त्याचं पेंडंट खूप सुंदर दिसतंय. हां, आणि समजणारही नाही ते कॅरेट
कुठला आहे, हा. पण आहे तर 18 कॅरेटच्या हिशोबाने आहे. सो पाहू शकता तिकडे कॉस्ट मध्ये बराच फरक पडत असतो. खूप सारा फरक पडतो. म्हणजे जसं आता रेट जर करंट रेट बघायला गेलं तर 79चा रेट आहे, 79,440. आणि तोच 22 कॅरेटचा रेट बघायला गेला तर साधारण 93,440चा रेट आहे. सो 93,000 खूप जास्त. हा येस. आणि ऑब्व्हियसली रेट वाढले तर मेकिंग चार्ज आणि जीएसटी पण वाढणार आहे. त्याच्या पेंडंटच्या डिझाईन पण सगळ्या सुंदर. हो सुंदर आहे. सेम आहे मॅम, काहीच फरक नाही आहे. फक्त बघायला गेला तर डिझाईन मध्ये आणि कॅरेटच्या हिशोबाने खूप सारा फरक पडणार आहे. सो सेम माझ्याकडे त्याच्यामध्ये टेम्पल मध्ये पण आहे. टेम्पल 18 कॅरेटच आहे पण टेम्पल मध्ये आहे. सो इथे पण आपल्याला बघता येईल. हे आपण यावर्षी पीएनजीने नवीन काहीतरी म्हणून हे केलं आहे, कारण की कमी वेटच्या हिशोबाने. वेट तर आपण चेंज नाही करू शकत. साधारण लॉंग मंगळसूत्र घ्यायचं झालं तर ते 3.5-4 तोळ्यापर्यंत येणारच आहे. पण आपल्याला थोडंसं कॅरेट वेटच्या हिशोबाने कॅरेट कमी केलं तर ऍटलीस्ट अमाऊंट थोडीशी कमी पे करावी लागेल. त्या हिशोबाने हे ज्वेलरी आपण केलं. सो इकडे तुम्हाला बघताय हे सगळे वाटी. हा येस, वाटी मणीमध्ये आहे. थोडे फॅन्सी पण आहेत आणि वेगळ्या पण आहेत. सो इकडे पण आपल्याला बघता येईल. हे सगळे 3.5-4च्या रेंज मध्ये. 3.5. हो, म्हणजे जसं की हा फर्स्ट आहे तो 56 ग्रामचा आहे, पण हा हेवी लुक देतो कारण की वेटच्या हिशोबाने पण तेवढा जास्त आहे. हा पण 58 ग्रामचा आहे. हा साधारण कमी आहे. सो 32 ग्रामच्या आसपास आहे हा जो मिडल मध्ये, पण लुकला सोबर आहे. वेटच्या हिशोबाने आपण घेऊ. इथे पण आपल्याला बघता येईल काही डिझाईन आहेत असे वेगवेगळे. हे खूप नाजूक दिसतात. हो नाजूक आहेत, पण हे पण डेली यूज करू शकतो. साधारण आता हे जे एकदम तुम्ही जसं म्हणालात की हे खूप नाजूक आहे. सो हे 3.2 वेट आहे त्याचं. 3 ग्राम 200 मिलीचं. पण ठीक आहे तेवढा, कारण की प्रत्येकाच्या वापरण्यावरती डिपेंड आहे. सो असं काही नाही की ते इझिली तुटण्यासारखं काय आहे तर 22 कॅरेट गोल्ड आहे. सो हे पण आपण पाहू शकतो. काळ्या मणी. हे थोडंसं अँटिकच्या लुकमध्ये आहे. त्याचं पेंडंटही तसं अँटिक आहे. सो वेगळं काहीतरी आहे तर खूप सुंदर. सो याचं किती वजन आहे? ह्याचं पण वेट साधारण 19 ग्राम्स आहे मॅम. 19 ग्राम. हो. हा पण एक बघू शकतो आपण. हे लेटेस्ट चेन आहेत, खूप सारे चेन असतात त्याला. हे अशा टाईपचं. त्याचं पेंडंट पेंडंट वेगळंच आहे त्याचं. हो. आणि पीस पण थोडा युनिकच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण बीट्स जे आहेत ते कलरचे बीट्स आहेत. तिथे पाहू शकता तुम्ही. याचं किती वेट आहे? मीना वर्क आहे. हे 14 ग्राम्स आहे. ग्राम वेटला थोडंसं कमी आहे कारण की लेटर चेन आहे त्याच्यामध्ये. साधारण आपला महाराष्ट्रीयन पद्धतीने जसं आपण साडी वगैरे वेअर केली तर आपण ठुशी जे आहेत ना, आपली ठुशी आपण जे रेग्युलर यूज करतो सेम त्याच्यामध्ये हुडी घाटचं पेंडंटचा लुक आहे आणि त्याच्यामध्ये हे असं लुक दिलाय. म्हणजे पारंपरिक एक दागिना असतो ना, मंगळसूत्र असतो त्या टाईप. त्याचं किती पीस पण खूप सुंदर आहे. त्याच्यात ब्लॅक बीट्स आणि हे साधारण 19 ग्रामचा एक पीस आहे मग. पण पीस खूप युनिक आहे, आपण बघू शकतो. जस्ट पेंडंटचं. हो येस, पेंडंटच लुक आहे त्याला. सो साधारण अशा टाईपचं. आणि हा मोठा आहे. हा लॉंग जो आहे तो साधारण 81 ग्रामचा आहे. 81. हो, 8 तोळ्याचा आहे साधारण. तो पण तुम्ही बघायला गेलात तर त्याच्यामध्ये पण थोडंसं असं पाटीमणीचं जे लुक आहे सो ते पण खूप सुंदर आहे अशा टाईपचं. इकडे चैन यूज केली. डिझाईन सुंदर आहे सगळं. डिझाईन तर आपल्याकडे मंगळसूत्र महोत्सव मध्ये खूप सारे येतात. खूप सारे इयरिंग पण आहेत. इयरिंग तुम्हाला जसं हवे असेल त्या टाईप मध्ये आपण घेऊ शकतो. ऍक्च्युली ह्याच्यावरचा नाहीये, पण इयरिंग खूप सुंदर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा फक्त कुर्तीवरती किंवा ड्रेसवरती घातला तरी पण तो छान दिसेल. ऍक्च्युअली मध्ये खूप सुंदर आहे. याचं किती वजन आहे? हा पण साधारण 14 ग्राम्स आहे. 14 ग्राम. पण तो वाटत नाहीये 14 ग्रामचे. वेटच्या हिशोबाने खूप जास्त मोठा वाटतोय तो, पण आहे तो खूप सुंदर. आता हे जे डिझाईन आहेत हे पण आपल्या मंगळसूत्राचे काही युनिक पीसेस आहेत. सो ह्याच्यात पण बघू शकतो आपण सगळे थोडेसे पेंडंट सगळ्यांचे युनिक आहे. ऍक्च्युअली मध्ये पेंडंट वरती जास्त छान फोकस केला जातो कारण की सर ही पेंडंट वरती बनवली जाते. सो आपण इथे पाहू शकतो हा जसा आहे. सो हा पण 18 कॅरेट. हो येस, 58 ग्रामचा आहे. त्याला मोती यूज केले. मोती पण आहेत आणि खूप सुंदर पीस एकदम वेगळं आहे. इथं बघायला भेटेल. कारागिरी पण इतकी कोरीव आहे त्याची की त्याला पूर्ण बॅक साईड मोती असे
लॉक केले गेलेत. इथेच पिकॉकचं डिझाईन दिलं आहे, खूप युनिक डिझाईन आहे. इथे पण पाहाल तर वरती पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे. ते पिकॉक इतके लहान आहेत पण ते दिसतात की ते पिकॉक आहेत. म्हणजे एवढी छान कारागिरी केली आहे त्यांनी. डिझाईन सुंदर आणले त्यावेळेस सगळे. ते जे लावले त्याचं काय वजन आहे? हे सगळे स्मॉलमध्ये आहेत मॅम साधारण. काही लॉंग पण आहेत. हे 30 इंचेस आहेत. पण वेटला हे सगळे लाईट वेट आहेत. लाईट एक साधारण 40 ग्रामच्या आसपास आहे. 40 ग्राम. हो येस 40 ग्रामचे आहेत. इथे पण तुम्ही पाहू शकता, इथे अँटिक आहे. इकडे अँटिक मध्ये काही आहे. हो सुंदर पीस आहे, दाखवते मी हवा तर. ची वाटीमणी पण अप्रतिम आहे, खूपच सुंदर आहे. इकडे पाहाल तर तुम्ही खूप छान आहे. डिझाईन वेगळंच आहे याचं. हो पूर्ण अँटिक लुक दिला त्याला ना, तर तो अँटिकचा लुक. आणि वजनही फार कमी आहे, 47 ग्राम्स आहे. 47 एकदम ग्राम्स. हेवी नाही हेवी नाही आहे. कारण की 47 ग्राम्स ठीक आहे की आपण नॉर्मल घेऊ शकतो. म्हणजे असं नाही की ते खूप हेवी होणार आहे. सो त्याच्यामध्ये पण तुम्ही इथे बघू शकता. वाटीमणी पण अप्रतिम आहे, खूप कोरीव आहे. खूपच कोरीव आहे त्याची वाटीमणी पूर्ण. त्याला इकडे पण माझ्याकडे काही ऑप्शन आहे, ते बघू शकतो आपण. ह्याच्यामध्ये पाहू शकतो हे सगळे लाईट वेटचे आहेत. आता मंगळसूत्र महोत्सवमध्ये आपण काही ऑप्शन दिलेत. सो ह्याच्यामध्ये साधारण आहे ना 3.5-4 ग्रामपासून आहे. जसं हे फर्स्ट आहे, त्याला पेंडंटची गरज नाही आहे. विदाऊट पेंडंट ते 3.877 आहे वेटच्या हिशोबाने. हे सगळे लाईट वेट आहेत, म्हणजे रोज घालू शकतो डेली वेअरसाठी. डेली वेअरसाठी. आणि हलके एकदम कमी वेटच्या हिशोबाने आहेत. आणि सगळे युनिक पीस आहेत. जसं काही जणांना काळे मणी फार कमी हवे असतात, सो हे थोडंसं फॅन्सी पण आहे, तर त्या टाईपमध्ये बघू शकतो आपण. सेम हे की ह्यात पण पेंडंट नाही आहे, पेंडंटच्या ऐवजी हे मुहूर्तमणी आहे. आणि ह्याला कमी वेट. ब्लॅक बीट्स पण कमी आहेत ह्या सगळ्यामध्ये. मोस्टली तर ब्लॅक बीट्स कमी आहेत, थोडे चेन जास्त आहे. हे 3.5 पासून चालू. हो 3.5, 4, 5 ग्राम बस. हे इकडे ठेवले ते. हे पण साधारण वाटीमणीचे आहेत नाही का, एकदम लाईट वेट वाटीमणीमध्ये आहेत. हे पण 5-6 ग्रामच्या आसपास आहे. हा थोडासा मधला मिडलवाला थोडा हेवी आहे, 9 ग्रामचा आहे, कारण की त्याची चेन थोडी थिक आहे. सो चेनच्या हिशोबाने तो थोडासा थिक आहे. पण हे जे बाजूचे आहेत ते साधारण 5 ग्रामचे आहेत. 4 ग्राम 700 वगैरे असे वेटचे आहेत. आणि हा पण सुंदर आहे, पूर्ण ब्लॅक बीट्स आणि वाटीमणी. म्हणजे असं ना, एखादी वाटीमणी हवी आहे थोडीशी डेलिकेट सोबर अशी, तर त्या हिशोबाने सुंदर आहे हे पण.